हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये. आपण आज ना ओल्या लसणाच्या पातीची गावरान अशी चटणी बनवणार आहोत. ताजे लसणाची पात आणलेली मी मळ्यामधून आणि त्याची चटणी बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी बघा संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा अशा प्रकारे लसणाची पात आणली मळ्यामधून मी. लसूण असं आहे बघा, त्याला एवढा छोटा छोटा लसूण आलेला आहे. एकदम सुरेख असा छान असं लसणाची पात आहे बघा. याची खाल्ली ना भाकरीबरोबर, ज्वारीच्या बाजरीच्या, तर तोंडाला एकदम छान चव येते अशी. आता मी ना याचे बारीक बारीक असे छोटे छोटे कट करून घेते. पीस असे छोटे तुकडे करून घेते. असे लसणाची पात कट करून घ्यायची अशी. लसणाचे फायदे तर खूप सारे आहेत. ते हृदयरोग होत नाही आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी लसणाची ओली पात खाल्ली ना तर त्यांनी कोलेस्ट्रॉल पण नियंत्रणामध्ये राहतं. बॅड कोलेस्ट्रॉल होत नाही यांनी आणि वजन पण कमी होतं याने लसणाने. रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्यानंतर रक्त पण गोठत नाही आपल्या शरीरामधलं. त्वचा विकार होत नाही याने. परत त्याच्यात मग जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट पण साफ होतं याने लसणामुळे. हे बघा इतकी छान अशी कट करून घेतली सर्व लसणाची पात अशी. एका प्लेटमध्ये काढून घेतली आता ती. हे बघा आता गॅसवरती ना लोखंडी तवा ठेवला आहे. लोखंडी तव्यामध्येच करणार आहे मी लसणाची चटणी. त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकलेत, 7-8 हिरव्या मिरच्या आणि जिरे टाकलेत बघा त्याच्यात. आता हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे. थोडंसं तेल टाकून असं परतून घ्यायचं म्हणजे याने ठेसा चटणी एकदम छान अशी चवदार होते. थोडंसं तेल टाकून घेतलं बघा आणि त्याच्यामध्ये आता ही कांद्याची पात लसणाची पात टाकून घेतली आता मी असे. आणि आता ती चांगली अशी परतून घ्यायची थोडी नरम होईपर्यंत अशी छानपैकी. शेंगदाणे लसणाची पात सगळे असे नरम होईपर्यंत असे भाजून घ्यायची छानपैकी तेलामध्ये तव्यावरती. लसणाचे फायदे आयुर्वेदामध्ये खूप सारे आहेत. लसूण हे एकदम आयुर्वेदिक औषध आहे आपल्या शरीरासाठी. आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं, त्याने ठेचा पटकन असा बारीक होईल असं. चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं. आता ना याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर पण त्याच्यामध्ये परतून घेते छान. आता हे वरवंट्याने ना त्याच्यामध्येच आता चटणी करून घेते अशी ठेचून असे छानपैकी. अशी खूप चवदार लागते अशी केल्यानंतर. पाट्यावरती वरवंट्याने चटणी केली ना ती पण खूप छान लागते अशी. मिक्सरमध्ये पण होऊ शकते पण ही जास्त टेस्टी लागते अशी लसणाची चटणी. हिरव्या पातीच्या लसणाची चटणी अशी बघा इतकी सुरेख दिसते पण हे छान असं. बघूनच तोंडाला पाणी सुटले असं. छान असं लसणाच्या पातीचं असं ठेचा करून घेतलं असं छान. आता हे थोडं तेल टाकून ना गरम करून घ्यायचं छानपैकी असं परतून घ्यायचं म्हणजे चटणी अजून चविष्ट छान होते अशी. बघा किती सुरेख झाली आहे चटणी अशी. थोडं तेल टाकून घेते आता आणि परतून घेते चटणी. तेल टाकले त्यामुळे छान पात अशी शिजून पण गेली आहे आणि ठेचा केल्यामुळे अजूनच लवकर अशी एकत्र होऊन आली, मिळून आली छान अशी. रेडी बघा लसणाच्या पातीचा ठेचा चटणी. आता बघा कलर पण एकदम सुरेख आला आहे त्याला आणि शेंगदाणे टाकल्यामुळे त्याला अजून जास्त चव येते छान अशी. तर तुम्ही पण असं लसणाच्या पातीचा ठेचा करून बघा, चटणी करून बघा. सर्व करून दाखवते बघा आता. रेडी बघा लसणाच्या पातीचा ठेचा चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.